बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आज आपले राम आले आहेत। बलिदान त्यागामुळे प्रभू श्रीराम अवतरलेत। रामलल्ला आता तंबूत राहणार नाहीत, आता ते दिव्य मंदिरात राहतील, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले। ते अयोध्यामध्ये प्रभू श्रीरामाच्या प्राण प्रतिष्ठापनेनंतर बोलत होते। प्रभू श्रीरामाचा आपल्या प्रत्येकावर आशीर्वाद आहे। 22 जानेवारी 2024 नव्या कालचक्राचा उगम आहे। आजची वेळ सामान्य नाही, हजारो वर्षांनंतरही आजच्या दिवसाची चर्चा होणार आहे, असं मोदी म्हणाले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सियावर रामचंद्र की जय असं म्हणत आपल्या भाषणाची सुरुवात केली। आज आपले राम आले आहेत, मला खूप काही बोलायचं आहे, पण कंठ दाटले आहेत। आजचा क्षण हा अलौकिक आणि पवित्र आहे। अनेक वर्षाच्या तपस्येनंतर प्रभू राम आले आहेत। आज मी प्रभू श्रीरामाची माफी मागतोय। आपल्या त्यागात तपस्येमध्ये काही कमी राहिले असेल, त्यामुळेच या कामाला इतकी वर्ष लागली। आज ही कमी पूर्ण झाली आहे। मला विश्वास आहे प्रभू श्रीराम नक्कीच माफ करतील। 22 जानेवारी 2024 ही फक्त कॅलेंडरवरील तारीख नाही, नव्या कालचक्राचा उगम आहे। आजची वेळ सामान्य नाही, हजारो वर्षांनंतरही आजच्या दिवसाची चर्चा होणार आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले। अयोध्येत श्री रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा पूर्ण विधीपूर्वक संपन्न झाली। 84 सेकंदाच्या मुहूर्तावर श्री रामलल्लाची स्थापना करण्यात आली। पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय RSS प्रमुख मोहन भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गर्भगृहात उपस्थित होते। प्रमुख यजमान म्हणून मोदी पितांबर, धोतर आणि कुर्ता परिधान करून 12 वाजता मंदिर परिसरात पोहोचले। त्यांच्या हातात एक थाळी होती, ज्यात श्री रामलल्लाचे चांदीचे छत्र होते। संकल्पासह दुपारी 12:05च्या नियोजित वेळेत प्राणप्रतिष्ठेचा विधी सुरू झाला, जो तासाभराहून अधिक काळ सुरू होता। पंतप्रधानांनी देवाची आरती करून चंवर डुलवले। मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांच्याकडून कलव बांधून त्यांच्या चरणांना स्पर्श केला। यानंतर त्यांनी श्री रामलल्लाला प्रदक्षिणा घालून साष्टांग नमस्कार केला। राम जन्मभूमी ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांच्या चरणांनाही त्यांनी स्पर्श केला। त्यानंतर पंतप्रधान एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाले। इथं श्री राम मंदिर तीर्थक्षेत्राचे खजिनदार स्वामी गोविंद देव यांच्या हस्ते चरणामृत पिऊन त्यांनी उपवास सोडला। 12 जानेवारीपासून पंतप्रधान 11 दिवसांच्या उपवासावर होते। मोहन भागवत म्हणाले, आज अयोध्येत रामलल्लासोबत भारताचा स्वर परतलाय। संपूर्ण जगाला दुःखांपासून दिलासा देणारा नवा भारत उभा राहील। आजचा कार्यक्रम त्याचंच प्रतीक आहे। जोशात बोलत असताना समंजसपणे बोलण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली आहे। मोहन भागवत म्हणाले, पंतप्रधानांनी तपश्चर्या केली, आता आपल्यालाही तपश्चर्या करावी लागेल। रामराज्य कसं होतं हे लक्षात घ्यायला हवं। आपणही भारताचीच मुलं आहोत। आमच्याकडे लाखो स्वर गुणगान गात आहेत। चांगल्या वर्तनाचा सराव केला पाहिजे। आपल्याला सर्व मतभेदांना देखील निरोप द्यावा लागेल। लहान मोठे मतभेद, छोटे छोटे वाद होतात, त्यावरून भांडण्याची सवय सोडावी लागेल। भागवत म्हणाले, सत्य म्हणते सर्व घटक राम आहेत। समन्वयानं वाटचाल करावी लागेल। आम्ही सर्वांसाठी चालतो। प्रत्येकजण आमचं आहे, म्हणूनच आम्ही चालण्यास सक्षम आहोत। एकमेकांशी समन्वयानं वागणं म्हणजे सत्याचं आचरण होय। करुणा ही दुसरी पायरी आहे, ज्याचा अर्थ सेवा आणि दान आहे। योगी म्हणाले की रामलल्ला सिंहासनावर विराजमान आहेत। भारत या दिवसाची वाट पाहत होता। रामलल्लाची प्रतिमा तुलसीदासांनी सांगितल्याप्रमाणेच आहे। भाग्यवान आहे आजची पिढी जी या क्षणाची साक्षीदार आहे। आज संपूर्ण जग अयोध्येच्या वैभवाचं कौतुक करतंय। अयोध्या शहर जगाची सांस्कृतिक राजधानी म्हणून प्रस्थापित होतीये। योगी म्हणाले, भगवान रामलल्लांच्या भव्य, दिव्य आणि नव्य निवासात आगमनाबद्दल तुमच्या सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन। माझे मन भावुक आहे। नक्कीच तुम्हा सर्वांना असंच वाटत असेल। आज यावर ऐतिहासिक प्रसंग। भारतातील प्रत्येक शहर, प्रत्येक गाव म्हणजे अयोध्या धाम। प्रत्येकाच्या मनात रामाचं नाव आहे। प्रत्येक डोळा आनंदाच्या आणि समाधानाच्या अश्रूंनी ओलावलाय। प्रत्येक जीभ रामनामाचा जप करतीये। रोम रोम में राम रमे हे, असं वाटतं की आपण त्रेतायुगात आलो आहोत। या सर्वात देशभरात कारसेवकांची आठवण काढली जाते। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील कारसेवकांची आठवण करत त्यांचे आत्मे सुखावले असल्याची भावना व्यक्त केली आहे। इतकंच नाही तर 32 वर्षांनी शरयू नदी हसली असल्याचंही राज ठाकरे यांनी म्हटलंय। सुमारे 500 वर्षापासून मंदिर बांधण्याचं स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक रामभक्ताची इच्छा पूर्ण झाली आहे। मंदिर उभारणीचा प्रवास खूप मोठा आहे। यामध्ये अनेक रामभक्तांनी बलिदान दिलंय। अनेकांनी सर्वस्वाचा त्याग केलाय। भगवान श्रीरामाच्या भव्य राम मंदिराच्या उभारणीसाठी चळवळीचा मोठा इतिहास आहे। चळवळीशी संबंधित अनेक पुरावे काळाच्या ओघात गमावले गेले, तर काही अजून बाकी आहेत। या सर्वांची आठवण आज रामभक्तांना येतेय। मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केलेल्या पोस्टमध्ये रामलल्लाच्या पहिल्या दर्शनाचा व्हिडिओ पोस्ट केलाय। त्यासोबतच राज ठाकरे यांनी म्हटलंय की आज कारसेवकांचे आत्मे सुखावले आणि 32 वर्षांनी शरयू नदी हसली। या वाक्यासोबतच राज ठाकरे यांनी जय श्रीराम म्हणत सर्वांच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत। अयोध्येतील राम मंदिरात आज रामलल्लांची प्राणप्रतिष्ठापना झाली। इथे 121 पुजाऱ्यांनी पूजापाठ केले।
काशीचे विद्वान आचार्य लक्ष्मीकांत दीक्षित मुख्य पुजारी आहेत. त्यांच्यासह 5 जण रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेवेळी मंदिराच्या गाभाऱ्यात होते. यासंबंधीच्या वृत्तानुसार मुख्य पुजारी लक्ष्मीकांत दीक्षित यांचे पूर्वज गागा भट्ट यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक केला होता. आता त्यांची 11वी पिढी म्हणजे लक्ष्मीकांत दीक्षित यांनी प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली. लक्ष्मीकांत दीक्षित मूळचे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील राहणारे आहेत, पण मागील अनेक वर्षापासून त्यांचे कुटुंबीय काशीमध्ये वास्तव्यास आहेत. लक्ष्मीकांत दीक्षित यांच्या पूर्वजांनी नागपूर आणि नाशिक इथं अनेक धार्मिक अनुष्ठान केले आहेत. त्यांचे सुपुत्र सुनील दीक्षित यांनी सांगितलं, आमच्या पूर्वजांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक केला होता. दीक्षित यांच्या पिढीकडून आता श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाली आहे. राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमाच्या लाईव्ह स्ट्रीमिंगवर बंदी घालण्याच्या तामिळनाडू सरकारच्या कथित आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत म्हटलंय की राज्य सरकारनं प्राणप्रतिष्ठेदरम्यान राज्यातील सर्व प्रकारच्या पूजा आणि भोजन कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी सरकार पोलिसांची मदत घेत असून या आदेशामुळे संविधानानं दिलेल्या लोकांच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होत असल्याचं याचिकेत म्हटलंय. या याचिकेनंतर सुप्रीम कोर्टानं तामिळनाडू सरकारला नोटीस पाठवली, ज्याच्या उत्तरात राज्य सरकारनं न्यायालयाला सांगितलं की थेट प्रक्षेपण, पूजा, अन्न वितरण यावर कोणत्याही प्रकारचे निर्बंध नाहीत. ही याचिका राजकीय हेतूनं प्रेरित आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी तामिळनाडू सरकारवर राम मंदिर कार्यक्रमाच्या लाईव्ह स्ट्रीमिंगवर बंदी घातल्याचा आरोप केला. तामिळनाडूमध्ये 200हून अधिक मंदिरं असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. अयोध्येत होणाऱ्या कार्यक्रमांच्या थेट प्रक्षेपणावर बंदी घालण्यात आली आहे. पोलीस मंदिरामध्ये कार्यक्रम होऊ देत नसल्याचा आरोप त्यांनी केला. पंडाल पाडू अशी धमकी आयोजकांना दिली. हे हिंदू विरोधी कृत्य आहे. सीतारामन यांनी पुरावा म्हणून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर तामिळ वृत्तपत्राचे एक कटिंग पोस्ट केलं होतं. मात्र तामिळनाडू सरकारचे मंत्री पी.के. शेखर बाबू यांनी ट्विट करून सीतारामन यांच्या आरोपांचं खंडन केलंय. ते म्हणाले की केंद्रीय मंत्री अफवा पसरवतायत. भारत जोडो न्याय यात्रेच्या 9व्या दिवशी आज सोमवारी राहुल गांधी आसाममधील नागाव इथं पोहोचले. बोर्डी पोलीस ठाण्यातील संत श्री शंकरदेव यांच्या जन्मस्थळाचं दर्शन घेण्यासाठी ते इथं आले होते. मात्र त्यांना प्रवेश देण्यात आला नाही. सुरक्षा दलांनी राहुल आणि इतर काँग्रेस नेत्यांना बाहेर रोखलं. मंदिराबाहेर राहुल गांधी आणि सुरक्षा दलांमध्ये वादावादी झाली. यानंतर यात्रेतील सर्व नेते ठिय्या आंदोलनाला बसले. सर्वांना अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेनंतर दुपारी 3 वाजता मंदिरात येण्यास सांगण्यात आलंय. या दरम्यान राहुल म्हणाले, मी असा काय गुन्हा केलाय की मी मंदिरात जाऊ शकत नाही. मंदिरात कोण जाणार हे पंतप्रधान मोदी ठरवणार का? आज एकच व्यक्ती मंदिरात जाऊ शकते का? काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सांगितलं की राहुल गांधी यांना 11 जानेवारीपासून इथं यायचं होतं. यासाठी आमच्या 2 आमदारांनी मंदिर व्यवस्थापनाची भेटही घेतली. आम्ही 22 जानेवारीला सकाळी 7 वाजता इथं येऊ असं सांगितलं होतं. देशाच्या आर्थिक राजधानीत नव्यानं बांधण्यात आलेल्या अटल सेतू पुलावर रविवारी भीषण अपघात झाला. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या हायवेचे 15 दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केल्यानंतर हा पहिलाच मोठा अपघात आहे. लाल रंगाची मारुती कार नियंत्रणाबाहेर जाऊन पुलाच्या दुभाजकावर जाऊन आदळली. ही संपूर्ण घटना दुसऱ्या कारच्या डॅश कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कारमध्ये 2 महिला आणि 3 मुलं प्रवास करत होते. हे लोक नवी मुंबईतील चिर्ले इथून मुंबईच्या दिशेनं जात होते. या घटनेचा 45 सेकंदाचा व्हिडिओ समोर आलाय, जो दुसऱ्या कारच्या डॅश कॅममध्ये रेकॉर्ड करण्यात आलाय. लाल रंगाची कार अचानक नियंत्रणाबाहेर जाऊन दुभाजकाला धडकून पलटी झाल्याचं दिसून येत आहे. 4 वेळा वळल्यानंतर गाडी सरळ उभी राहते. नुकसानीमुळे कारमधील साहित्य पुलावर पसरलं. या घटनेमुळे पुलावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. अभी नहीं तो कभी नहीं अशी परिस्थिती सध्या मराठा आरक्षणाच्या संदर्भात निर्माण झाली असून कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय आपण माघार घेणार नाही, असा इशारा मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी दिला. राज्यात 54 लाख कुणबी नोंदी सापडल्या, तर नगर जिल्ह्यात 2.25 लाख कुणबी नोंदी आढळून आल्यात. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी मुंबईसाठी काढलेल्या पायी मोर्चाचा आजचा 3रा दिवस आहे. रविवारी सकाळी 10 वाजता मातोरी गावातून निघालेले मनोज जरांगे रात्री उशिरा बाराबाभळी इथं पोहोचले. आज दिवसभराचा बाराबाभळी ते रांजणगाव असा प्रवास असणार आहे. बाराबाभळीमधून सकाळी 9 वाजता जरांगे निघाले आहेत, तर सुपा इथं दुपारचं भोजन करणार आहेत. तसंच रांजणगाव इथं आजचा रात्रीचा मुक्काम असणार आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले की मराठे कुणाला घाबरत नाहीत हे दाखवून देण्याची वेळ आता आली आहे. तुमच्यात एकी नाही असं ते म्हणत होते. मात्र आता मराठा समाज एकवटला असून तुम्हाला तुमची जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे. सरकारनं कोणताही डाव टाकला तरीही तो आता यशस्वी होऊ देणार नाही. तुमच्या आशीर्वादाच्या बळावरच मी मुंबईला चाललो असून परत येईन की नाही हे माहीत नाही. मला दगाफटका झाला तरीही तुम्ही आरक्षणाचे आंदोलन चालू ठेवा, असं आवाहनही जरांगे यांनी केलंय.